नाही भाव आणि देवा मला पाव असं आशानं कधी काय तुमचा काहीच उपयोग होणार नाही. आशानं कधीच तुमचा कधीच उपयोग होणार नाही. कारण म्हणे तुमच्या नाही भाऊ उगच मला देवा मला पाव ह्याचं चांगलं केलं माझं पण चांगलं कर तसं होत नसतं. कधी बी लहान विचार करायचा नाही. तुम्ही कुठं राहता काय गरजेचं नाही. तुम्ही कुठले विचार करता त्याच्यावर आपली लायकी ठरवली जाते हे एक लक्षात असते. दत्त महाराज तुमच्यावर कधी चमत्कार करत नाही ती तुमच्यावर कधी कृपा करत नाही ती. दत्तगुरु कोण आहेत? दत्तगुरु देव आहेत ही तर सगळ्याला माहित आहे. पण त्यांची एक शक्ती आहे ती माझ्यात आहे ती तुमच्यात आहे. जे जे दत्तगुरु आहेत ती त्यांच्यात आहे. ती अशी शक्ती आहे ती म्हणजे नकळत येते नकळत येते ती शक्ती. त्या शक्ती म्हणजे त्यांचं नाव घेताच आपलं मन शांत होतं बघा. त्यांचं नाव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नाव घेतलं की आपलं मन कसं शांत होतं बघा. पण ती शक्ती आपल्या अडचणीच्या कामात आपल्या अडचणीच्या कामाला सुद्धा आपली साथ देते ती शक्ती. ती नकळत शक्ती असते. म्हणजे ती शक्ती कधी येते आपल्या जेव्हा आपल्या आयुष्यात पूर्ण अंधार पडतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं आपण आता सगळे वाट चुकलोय आता आपल्याला आता कुठे जायचं काय कळलं नाही. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपले सगळे संपले आता आपलं काहीच राहिलं नाही. जेव्हा असं वाटतं ती तेव्हा शक्ती आपल्यासोबत उभी राहते आणि त्या संकटाला भिडा आपल्याला ताकद देते. त्या संकटाला भिडाय आपल्याला ताकद देते. ती अशी शक्ती ती न कळत येते पण ते कुणाला कळत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, दयाळू देव तर वेगळेच असतात पण जो आपल्याला धैर्य देतो का जो आपल्याला ताकद देतो का ते दत्त वेगळेच. कारण काय काय जण म्हणतात की दत्ताने माझ्यासोबत चमत्कार केला असं केलं तसं केलं माझं घर बांधलं तसं झालं. आपण पण त्याचं खरं ठरतो आणि आपण बी दररोज त्याचं गुरुवारी त्याची पूजा करायला जातो. सगळं 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 करायला जातो. दत्ताची पूजा बिजा हार बीर दररोज दररोज नवीन ही ती आणायला जातो. पण हे अशानं काय होत नाही. दत्त महाराज तुमच्यावर कधी चमत्कार करत नाही ती तुमच्यावर कधी कृपा करत नाही ती. दत्त महाराज काय करतात माहिती का? दत्त महाराज तुमच्यातला चमत्कार जागवा येते तुम्हाला उठवा येते ती. तुम्ही जी झोपला का जी तुमच्या मनात जी स्वप्न आहे ती का त्याच्यासाठी तुम्हाला ती मार्ग दावा येते ती. आणि त्या मार्गावर चालायचं काम आपलं आहे. त्या मार्गावर पळायचं काम आपलं आहे. तुम्हाला दत्त महाराजांनी मार्ग दावला पण त्याच्यावर पळायचं काम आपलं आहे. त्याच्यावर पळायचं काम आपलं आहे. जर तुम्ही जर पळता म्हणजे जर तुम्ही जर पळता जर तुम्ही पडला तर ते तुम्हाला उभा पेच करणार. जर तुम्ही पळता तुम्ही जर घाबरला म्हणजे तुमच्या समोर सगळा अंधार आला आणि तुम्ही जर घाबरला तर ते तुम्हाला धैर्य ताकद देणार. आणि जर तू जर थांबला तुला कळलं ना ह्या वाटेवर जाऊ का ह्या वाटेवर जाऊ तर ते तुला वाट पण दावणार तुला ते मार्ग पण दावणार पण ते तुला कधी थांबू देणार नाही. आणि इतका भक्कम पाठिंबा देवाचा कधी भेटतो माहिती का? जेव्हा तुझी कर्म चांगले असतात तेव्हा. नाहीतर नाही भाव आणि देवा मला पाव असं आशानं कधी काय तुमचा काहीच उपयोग होणार नाही. आशानं कधीच तुमचा कधीच उपयोग होणार नाही. कारण म्हणे तुमच्या नाही भाऊ उगच मला देवा मला पाव ह्याचं चांगलं केलं माझं पण चांगलं कर तसं होत नसतंय. तुम्हाला स्वतःवर संघर्ष करावा लागतोय. तुम्हाला ते ज्ञान तर देणार सगळ्या गोष्टीचं जे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्हालाच ते पूर्ण करायचं पण ते तुम्हाला ते पूर्ण करायचं. तुम्हाला ज्ञान तर देणार सगळं देणार पण ते तुम्हाला पूर्ण करायचं. तुम्हाला ते मार्ग त्यांनी तुम्हाला मार्ग दावला पण त्या मार्गावर आपल्याला चालायचं. काटक टोचलं किती खरं टोचलं पायात खडं रुतलंय तरी तुम्हाला थांबायचं नाही. तुम्हाला नुसतं पुढे चालत आहे. तर तुम्हाला काय माहिती का? तुम्ही माझ्या पाया पडला तुम्ही जर माझ्या पाया पडला तर मी तुम्हाला शांत करेल तुमचं मन शांत करेल. आणि माझा खरा आशीर्वाद तुम्हाला कधी लागणार माहिती का? माझा खरा आशीर्वाद तुम्हाला कधी लागणार माहिती आहे? दत्त महाराज म्हणतात माझा खरा आशीर्वाद जेव्हा तू स्वतःला कधी कमी नाही समजणार तेव्हा दत्त महाराज म्हणतात तेव्हा तुला माझा ती खरा आशीर्वाद लागला. दत्त महाराज म्हणतात की तू फक्त स्वतःला विश्वास ठेवून पुढे चलत राहा. मार्ग दावायचं काम माझं. मार्ग दावा मी खंबीर आहे. तू फक्त स्वतःला विश्वास ठेवून मोरी सारखं राहा. फक्त एवढंच म्हणतात दत्त महाराज की फक्त स्वतःवर विश्वास राहू दे. मार्ग दावा मी खंबीर आहे असं दत्त महाराज म्हणतात. आणि त्या मार्गावर चालताना तुमच्यावर अडचणी बी अशी इतके येणार तितके येणार की काय सांगताच येणार. तुम्हाला तिथून चालताना असं वाटणार की आपल्या आता काहीच राहिलं नाही. जीवन आपल्यावर अन्याय करते. आपण किती मेहनत केली इतकी मेहनत केली तरी आपल्याला अजून फळ भेटलं नाही.
आपण आपल्याला अजून काही जमत नाही, कसं काय असं. तर इथं मेन गोष्ट हिताच आहे. इथं कधीच मागं सरकू नका. इथं तुमची परीक्षा चालू आहे, इथं तुमची परीक्षा, इथं तुम्हाला तपासलं जाते. तिथं तुम्ही भक्कमपणे उभं राहायचं, तिथनं हालायचं नाही अजिबात. तिथे फक्त भक्कमपणे उभं राहायचं. कारण जे तुम्हाला जे झालेले जी वेळ नाही ते, जी तुम्ही भोगलेली जी संकट आहे ती उद्याच्याला तुम्हाला आकार द्यायला आलेली आहे. ती तुम्हाला ती आकार द्यायला आलेली, मजबूत करायला आलेली आहे. ती तुम्हाला नवीन चमकवण्यासाठी आलेली आहे ती. आणि दत्त महाराज काय म्हणतात माहिती का? दत्त महाराज काय म्हणतात माहिती, अजून एक गोष्ट. दत्त महाराज म्हणतात जे आहे त्याच्यात, जे आहे आता तुमच्यापाशी त्याच्यासाठी ते तिथं तुम्ही कृतज्ञ राहा. जे आहे तुमच्यापाशी त्याच्यासाठी कृतज्ञ राहा, समाधानी राहा. आणि जे नाही तुमच्यापाशी त्याच्यासाठी धडपड करा. कारण जेव्हा तुम्ही धडपड करसाल तेव्हा तुम्हाला यश भेटणार. कारण तुम्हाला एक उदाहरण देतो. मासा असतं का, मासा त्याला जर पाण्याच्या बाहेर काढल्यावर ती कसं तडफड करते. त्याला फक्त काय दिसते, त्याला फक्त काय दिसते, मग त्याला फक्त पाणी दिसते. मला फक्त पाण्यात सोडा, मला फक्त पाण्यात सोडा, मला काहीच नाही, मला फक्त पाण्यात सोडा, मला फक्त पाण्यात जायचं, मला कुठं जायचं नाही, मला फक्त पाणी, मला फक्त पाणी पाहिजे. मासा असा धडपड करत. तुम्ही बी तसंच करायचं, धडपड तशीच करायची. यशासाठी तुम्ही तशीच धडपड करायची. यश हवाय ना तुम्हाला, तर यशासाठी तुम्ही बी तशीच धडपड करायची. मला काय नका, मला फक्त यश पाहिजे, मला ते यशापर्यंत पोहोचायचं. मला फक्त यश, त्या माशाला फक्त पाणी दिसतं, तुम्हाला बी तसंच यश दिसलं पाहिजे. तसंच यश तुम्हाला दिसलं पाहिजे समोर. तुमच्या काहीच नको, मला फक्त यश द्या, फक्त एवढंच म्हणायचं. स्वतःला असं धडपडायचं, मला फक्त यश द्या, मला इथं माझा जीव उद्या मला असंच करायचं. नाहीतर काय लोक असतं बघा, नुसतं तक्रार करतात, माझ्यापाशी हेच नाही, माझ्यापाशी तेच नाही, हे असतं तर मी केलं असतं. अशी हे जन्मच असा जाणार आहे. नुसती तक्रार सांगणार, नुसतं फक्त करणार सांगणार. ते दुसऱ्यासाठी त्यांना काय करता येत नसतंय. आणि दत्त भक्त काय म्हणतो माहिती का? जे आहे ते माझ्यापाशी अनमोल आहे, आणि जे मला पाहिजे ते पण माझ्या हातात आहे, मी कमवू शकतो, असा दत्त भक्त म्हणतो. आणि दत्त महाराज फक्त एक साधा सिंपल एक तुम्हाला एक म्हणतात बरं का. दत्त महाराज तुम्हाला साधा सिंपल एक प्रश्न म्हणतात, म्हणजे शब्द म्हणतात. ती शब्द असा आहे की तुम्ही जसा विचार कराल तसंच घडाल. म्हणजे तुम्ही जर विचार केला, मला माझ्यापाशी आहे ती बरं, आता मला काय नाही ना ग, तर ते तुम्हाला जास्त कधीच काय देणार ना, तुम्हाला ते कमी देणार. आणि जर तुम्ही मोठा विचार केला, जर मोठी स्वप्न बघितली, आणि त्यासाठी जर तुम्ही जर प्रयत्न केले, मोठे प्रयत्न केले, मोठं पाऊल टाकलं पुढे, तुम्ही जर मोठं पाऊल टाकलं, जर धाडस केलं, तर ते तुम्हाला 100% भेटणार. तुम्हाला यश कधी टाळू शकणार ना. तुमच्यापाशी यश येऊन थांबल, तुम्हाला जास्त चिटकून थांबल, तुम्हाला कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. हे तर तुम्हाला चिकाटून थांबल यश. फक्त तुम्ही जे मोठं विचार करायचं, कधी बी लहान विचार करायचा नाही. तुम्ही कुठं राहता, काय गरजेचं नाही. तुम्ही कुठले विचार करता त्याच्यावर आपली लायकी ठरवली जाते, हे एक लक्षात असू दे. त्याच्यामुळं मोठं विचार करायचं, मोठं स्वप्न बघायचे, आणि त्या स्वप्नासाठी प्रयत्न पण तितकंच करायचं. मोठं पाऊल टाकायचं, मोठं धाडस घ्यायचं काय बी करताना. आता चुकतंय माणूस एकदा दोनदा, माणूस आतून घाबरते, पण आतून धाडसी माणसात आणि घाबरण्या माणसात फक्त दोनच फरक असतो. धाडसी माणूस आतून भीत असतो, पण तो धाडस करत असतो. आणि बेकडा माणूस काय करत असतो, आतून भीत असतो, ते मागे सरकत असतो. धाडसी माणूस पाऊल पुढे टाकत असतो, आणि बेकडा माणूस पाऊल मागे टाकत असतो. एवढाच फरक आहे धाडसी माणसात तर बेकड्या माणसात. पण आपण आतून जरी गेला तरी मोठी पाऊल टाकत जायचं, कारण इथं अशक्य काहीच नाही, ते सगळं शक्यच आहे. भेद फक्त हे आपल्या मनाचा भ्रम आहे. आपल्याला करायचं नाही ते आपल्याला महत्वाचं आहे. आणि मोटिवेशनची बी काय गरज नाही, हे व्याख्यान ऐकायची बी काय गरज नाही तुम्हाला. तुमची जर घरची परिस्थिती वाईट असेल, त्याच्यासाठी तर तुम्ही झटू शकत नाही, तर तुमचा काय उपयोग नाही, तुमचा जन्मून बी काय उपयोग नाही. आणि जे मुलगा घरची परिस्थिती बघतो, घरचं असं आहे तसं आहे, त्यासाठी धडपड करतो, जो प्रयत्न करतो मोठे स्वप्न घेऊन, तो खरा मुलगा कधीच त्याला कोणीच हरवू शकत नाही, तर माझी गॅरंटीच आहे. कारण आतून विश्वास येतोय माझ्या अचानक, ती तर गॅरंटीच आहे, ती कधी हारू शकत नाही. तिची वाईट परिस्थिती चालू आहे, ते असा बसला नसून सुद्धा काम करतोय म्हणल्यावर ती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काम करणं, मोठं टाकायचं, मोठं धाडस करायचं.
आणि आता शेवटचा लास्टचं फक्त एवढंच म्हणतो, जे करायचंय ते मन लावून करा, मनातून करा. नाहीतर करताना असं मुग आणि काय करणार, अंगात तेज आणा, अंगात धैर्य आणा, मला येतंय, मला सगळं जमतंय एवढंच आणा. आणि कधीच स्वतःला कमी समजू नका. माझ्या ह्या सगळ्या माझी जे आता सगळे तुम्ही शब्द ऐकले ना, जे सगळं माझं तुम्ही आता ऐकले ना 10 मिनिटं, त्याच्यात सगळ्याच्यात फक्त एकच गोष्ट आहे, ते फक्त विश्वास. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कधी समजू नका. फक्त एवढं सांगायचं होतं माझं म्हणणं. मी तुम्हाला दत्त महाराजाचा आज 4 डिसेंबर 2025 तारीख आहे, त्याच्यामुळे मला दत्त महाराज आठवले. आणि त्यामुळे मी दत्त महाराजाला जोडून मी तुमच्या यशाचा मार्ग निर्माण केला.